नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर वेळ सकाळची सुट्टी आहे आज, तर काहीतरी छान चटपटीत पाहिजे. पण त्याचबरोबर मला काय करायचं आहे, चपाती भाजी किंवा भाकरी असं काय नको आहे, पण चटपटीत पाहिजे. तर काय करावं म्हटलं तर पौष्टिकही आणि असं आपण पदार्थ करायचे आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे मी परातीत कोथिंबीर घेतली आहे. ती आधी धुवून घेतली, नीट करून धुवून घेतली आणि निथळत ठेवलेली आणि निथळल्यावर चिरून घेतली. आता ही परातीत तशी घेतली आहे, ती परातीतच मी चिरलेली होती. तर इथे मी आता पिठे घेते वेगवेगळी. तर हे पीठ आहे ते मध्यंतरी मी आता चकल्या गेलेल्या आहेत 15-20 दिवसावर, म्हणजे बेंदूर आता झाला तो. तर त्यावेळेचं चकलीचं पीठ होतं थोडंसं, कारण आपण ते प्रमाणानं हे केलं तरी मी 2 मापट्याच्या केलेल्या, त्यामुळे थोडंसं उरलेलं. तर ते पीठ चकलीचं. आणि हे आता घेते, हे ज्वारीचं पीठ आहे, म्हणजे जोंधळ्याचं पीठ आहे. आणि बेसनचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ किंवा हरभरा डाळीचं पीठ जे म्हणतो आपण ते. तर ते थोडं घेणार आहे. आणि चकलीचं पीठ जर उरलं तर अनेक पदार्थ करता येतो त्यातून. आणि ह्यात अगदी खमंग टेस्टी लागते हे जर असं वापरलं तर, कारण आपण जर भाजणी वापरली तर अतिशय टेस्टी लागते. आणि ह्यात जरासं गव्हाचं पीठ पण घातलं आहे. आणि मग जोंधळ्याचं आणि जे चकलीचं पीठ होतं ते जास्त प्रमाणात घेतलं आहे. आता ह्यात बाकीचे सगळे मसाले मिक्स करूया. यातून 2 पदार्थ तयार होऊ शकतात. आता मी हे केलं आहे, हा एक दाखवते आता केलं आहे तो. तर आता यात मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार, आणि धणेपूड आणि जिरेपूड असं दोन्ही घालून घेणार. जिरेपूड टाकले आणि धणेपूड, ही धणेपूड घालून घेतली. आता थोडासा हिंग पण घालून घेणार, पोटाला बरं असतं आणि खमंगही लागतो चवीला. थोडासा हिंग घातला आहे. आणि मिरचीचा खरडा, त्यासाठी मिरच्या तेलात जराशा परतल्या आणि लसूण, जिरे, थोडंसं आलं अगदी, आणि कोथिंबीर, मीठ असं घालून वाटलं हे. आणि हा आता खरडा यात घालायचा. तर खरडा बाकीचा होता तो काढून ठेवला आहे. आणि खरड्याचं कसं होतं, म्हणजे कुठलंही वाटणी केलं की मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असतं पूर्ण बाजूने. तर त्यात पाणी घालून, कारण याला पाणी लागणारच आहे मळायला, त्यामुळे त्यात पाणी घालून घेतलं म्हणजे सगळ्या खरड्याचा वापर आपल्याला करता येईल. तर ते पाणी यात घालायचं. आधी मसाले सगळ्या पिठाला हे चोळून घ्यायचे आणि मग हे पाणी घालून मळायचं. आणि मग वर लागेल आणि काय ते त्या पाण्याने मग मळून घ्यायचं आहे. तर खरडा केला की मी मग असं करते, कारण ते मग वर शिल्लक असतं ते एकतर बोटाने काढायला लागतं, पूर्ण निघत नाही. मग पाणी घातलं की संपूर्ण ते आपल्याला त्याचा वापर करता येतो. आता या पिठात मी आणखी एक गोष्ट विसरले घालायची, तर ती घालते. असेच पण करतात न घालतात, पण ती घातली छान दिसतात, छान आणि लागतातही छान. आणि ती गोष्ट असावी पोटात जावी तर, आणि महत्त्वाची आहे या दिवसात. तर ती म्हणजे हळद. तर हळद विसरलेली, तर ते घालून घेते. मिक्स केलं पीठ आणि लक्षात आलं हळद घालायची राहिली. तर तो पदार्थ म्हणजे हळद आहे, तर हळद घालायला विसरलेली. आणि हे असं चकलीचं पीठ मी घातलं, त्यामुळे खमंग लागते. तर त्या चकलीच्या पिठाचा आणि एक मी उपयोग करते राहिलं की. तर हळद घालून घेतली आता, आणि हळद आता ती सगळी मिक्स करते आणि मग पाण्याने मळून घेते. घट्टसर असं मळून ठेवणार. पातळ मळायचं नाही जास्त, मग नंतर थोड्या वेळाने काय होतं आणि असं पातळसर झाल्यासारखं होतं, त्यामुळे घट्टच मळून ठेवायचं. आता मसाले सगळे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आणि जे खरड्याचं पाणी मिक्सरच्या भांड्यात हे केलेलं, तर ते पाणी टाकून म्हणजे टाकलेलं आहे. आता एवढंच पाणी पुरे नाही होणार, बाकी दुसरं पाणी घेऊन पण मळणार, पण घट्टसर मळून ठेवणार आणि थोडा वेळ ठेवणार, म्हणजे छान त्यातल्या चवी सगळ्यांना त्या पिठामध्ये उतरतात. आणि धपाट्याचं पीठ लवकर असं मळून ठेवायचं आणि नंतर आपण करून घ्यायचे. एक अर्धा तास तरी मळून ठेवायचं, निदान 1 तास ठेवलं की अगदी सुंदर लागतात. तर मळून ठेवले असं मी, आणि हे थोडा वेळ ठेवणार आहे असंच मळून ठेवलं. तर हे झाकून ठेवते. आता ह्याला तेल वगैरे लावण्याची काही आवश्यकता नसते. यात भाकरीचं पीठ, तांदळाचं पीठ जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे म्हणजे जोंधळ्याचं पीठ जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे तेल वगैरे काही नाही लावायचं. मध्ये अशी मी धपाटी करत असते, कारण हे पौष्टिक पण आहेत, सगळी पिठं वगैरे पोटात जातात. आणि हे आता 1 तासाभराने बघा सगळी तयारी करून घेतली. आता धपाटी करणार आहे.
तर तवा, पोळपाट, पाणी असं सगळं घेतलेलं आहे. तर करायचे धपाटे, पौष्टिकही होतं आणि जरासं चटपटीत. आणि तेल घेतलं आता, बाकी सगळं दाखवून मला तेल घेतलं तर तेलही लागतं. करतात पूर्वी कसं करायचे, कापड घालून ते ओलं करायचं आणि त्यावर हे करून असंही करतात. पण मी काय करते, डायरेक्ट आपण भाकरी करतो त्या टाईपमध्ये करते आणि बस. तर चला करूया धपाटे. तर पावसाळे, तर पावसात खावं वाटतं वेगवेगळं छान चटपटी. तर म्हटलं धपाटे करूया. आणि सगळी पिठं वगैरे असतात, पोटात जातात मुलाच्या त्या निमित्तानं. रोज भाकरी किंवा चपाती, आणि डबा असला की मग चपाती किंवा भाकरी, चपाती भाजी करावीच लागते. एखाद्या वेळेला आपण भाकरी करू शकतो, मग मुलंही कंटाळतात. सगळ्यांनाच होतं त्याने. बोलत बोलत धपाटा झालेला आहे करून, त्या भाजूया. असं टाकायचा आणि हे असं असं करायचं धपाटा. मस्तपैकी सगळं हे असतं ते, धणेपूड, जिरेपूड, मस्तपैकी सगळे स्वाद याला. तेल सोडायचं असं बाजूने. सुंदर असा खमंग असा वास, म्हणजे सुवास होतो, सुगंध, खमंग असा सुगंध आहे त्याचा. आपण ज्याप्रमाणे चकली करताना जसं होतं ना, एका बाजूने जसं भाजतात धपाटा, पण मी दोन बाजूनी जरासं, म्हणजे ह्या बाजूने जरासा भाजते, म्हणजे ह्या पाठीमागची उलटली ना बाजू, त्याने पण एका बाजूने पण भाजतात. पूर्वीच्या बायका काय करायच्या, एका बाजूनच धपाटा भाजून घ्यायचा. काय करते, प्रणव बाहेर गेलाय, हर्षदाला ना देऊन येते. दही अजून घ्यायचं आहे, दही आहे बाजारात, तर तिला मग ते टेस्ट करून, मीठ वगैरे बरं पडतं ना टेस्ट. आता पहिला आहे गेला की खाल्ला की खाल्लाच आहे ग. कसं मस्त, एक नंबर. मीठ मिरची आहे, व्यवस्थित आहे, चमचमीत, चटपटीत, स्वादिष्ट, स्वादिष्ट झालाय. धपाटे झाले. बाहेर पाऊस, मस्त वातावरणाचं काळोख झालेला आहे आणि वातावरण एकदम पावसाळी. त्या वातावरणात कसलं पदार्थ खायला घरच्यांना छान आणि घरच्या खायला आपल्यालाही छान वाटते. तर धपाटे चालू आहेत मजा करायला, चालू आहे. ते अजून करायचे एवढे. आणि धपाटे करताना पोळपाट खूपच हे होते, कारण त्यावर आपण हे करतो ना, त्यामुळे. आणि त्याचं काय लक्ष येत नाही, नंतर स्वच्छ करून टाकायचं आपण मस्तपैकी. नाही तसं वाटतंय. आणि दिसलंच असेल की, कारण मिस्टर आले तेव्हा पाऊस बाहेर पडत होता, ते तो कमी आला आहे. मगाशीपासून मी धपाटे करूया, अगदी जोरात पाऊस चालू होता. तर आता इथे गरमागरम धपाटे, सगळे धपाटे तयार झालेत आणि आता खायला बसणार. गरम गरम असे धपाटे. आता उसळ नाही आज केलेली, दही आणि धपाटे असं केलं आहे बेत. तर याच पिठापासून ना आणि एक पदार्थ मी तयार करते,
तर तो कधीतरी शेअर करेन. मुलांना खूप आवडतो तो. इथे बघा हे मी खोबरं, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर एक एक अशी वाटी किसत बसलं की वेळ लागतो आणि खोबरं किसण्याचं काही जणांना काम असं कंटाळवाणं वाटतं. एकतर ते काम करताना टी व्ही बघताना करावं, गप्पा मारताना करावं, म्हणजे असं मला वाटतं. तर ती काय ट्रिक आहे की बाबा भरपूर खोबरं एकाच वेळेला किती वाट्या किसता येईल. तर हेच दाखवते की ते खोबरं मी होतं वाटी ती किसून घेतली, अशी छोटीशी राहिली. दुसरी एक वाटी घ्यायची ज्या वाटी ते खोबरं बसेल. कारण काय होतं, लहान खोबरं किसताना ना एकतर हाताला लागतं किंवा ते किसताना कंटा येतो. छोटं छोटं खोबऱ्याचं वाटी राहिली की, म्हणजे तुकडे राहिले की. त्यामुळे असं गोल व्यवस्थित किसून घ्यायचं आणि ती वाटी दुसऱ्या वाटीत ठेवायची खोबऱ्याच्या. म्हणजे दोन्ही वाट्या ॲट अ टाईम किसल्या जातात आणि आपल्याला कंटाळा येत नाही. आणि ही क्लिप जी आहे ना ती आधीची पूर्वीची आहे. तर म्हटलं आपण करतो ते शेअर करावं तुमच्याशी, म्हणजे तुमचाही कामाचा जरा असा भार हलका होईल. आमच्या इथे ना खोबरं किसायच्या पण गिरणी असतात. तर मीही किसून घेते, पण दिवाळीच्या वेळेला किंवा चटणी करायच्या वेळेला तेव्हा किसून घेते. पण इतर वेळेला महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून एकदा किसून असं घेते. पण ज्या ठिकाणी गिरणी नाही आहेत किसण्याच्या, खोबऱ्या किसण्याच्या, तर त्या मैत्रिणींना उपयोगी पडेल ही ट्रिक म्हणून शेअर केली मी. असा तुकडा अजूनही हे बारीक होईल दाखवते. तर त्यावरती वाटी ठेवायची. तेव्हा ती पण वाटी कमी झालेली आहे, म्हणजे किसलेली आहे. तर अगदी छोटासा तुकडा राहतो आणि त्या छोट्या तुकड्यांचा पण पुन्हा करता येतो आपल्याला उपयोग. म्हणजे आपण काही टाकत नाही, पण त्याचं काय करायचं, कारण कठीण असतात ते. अशा पद्धतीने किसल्यामुळे ना घरात छोटे तुकडे पण राहत नाहीत खोबऱ्याचे किंवा वाट्या, आणि एकाच वेळेला भरपूर खोबरं किसून होतं. तर आवरलेलं आहे आत्ता सगळं. धपाटे वगैरे छान झालेले आणि पौष्टिक असं करायला पावसाळ्यात आपल्याला वाटते की असं चटपटीत खावं, तेही करते. काही वेळेला बाहेरून आणते, जास्तीत जास्त पावसाळ्यात बाहेरून. काही वेळेला वाटतं मुलांना बाहेरून पण तेही आणते. काही वेळेला असं पौष्टिक, कारण सारखं आपण पौष्टिकच म्हटलं तर काय शक्य नाही. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.